मावशी आता पुढची रेसिपी काय आपली? कळण्याची भाकरी. कुठली? कळण्याची भाकरी. कळण्याची भाकरी. ओके. ही सुद्धा पारंपरिक आहे? नाही, ही सर्वजण करतात, आवडीने खातात अगदी. बर, साहित्य सांगतो मला काय काय? हा, ह्याच्यात आपण मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि थोडी जी ज्वारी असे मिक्सच दळून आणली, सगळ्या एकत्र दळून आणली. आणि त्याचा गोळा भिजवताना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, जिरं आणि लाल तिखट आणि हळद घालायची आणि गोळा भिजवून घ्यायचा. ओके. आता पहिल्यांदा आपण हे घेतलेलं पीठ घेतलेलं आहे, हे काय? कोथिंबीर. कोथिंबीर. आणि हे आलं चटणीसाठी आहे. ओके. हे खोबरं, लसूण, लाल तिखट, हळद, गोडलिंब, मीठ, जिरं आणि चटणी आणि सोबत खायला कांदा आणि मिरच्या. ओके. आणि ही जी चटणी तुम्ही बनवली आहे त्या चटणीत काय काय घातलंय तुम्ही? हे सगळंच आयटम घातलेले. सगळे म्हणजे कुठले कुठले? हे खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, आलं आहे, जिरं, मीठ, गोडलिंब आणि मिरची. मावशी आता काय करायचं मला सांगा? आता आपण हे पीठ, मिक्स पीठ ह्याच्यात घेऊया. ओके. अर्ध घ्या, बस बस. आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया, लाल तिखट घालूया, बस होईल, जिरं आणि कोथिंबीर, बस. आता हे आपल्याला पाणी घालून आपल्याला पाणी घालून गोळा मिक्स करायचा. ओके. पण आपल्याला एवढी मेहनत घ्यायची गरज नाही, कारण आम्ही आधी सुद्धा मेहनत घेतलेली आहे. हा आमच्याकडे गोळा ना रेडी आहे, तो आपण आता बाहेर काढूया आणि पुढच्या कामाला सुरुवात करूया. हे जाऊ दे मागे, हे आणूया पुढे. ओके. आता आपल्याला याचा एक एक गोळा घ्यायचा आणि एकच करा. आमचे खवय्ये हुशार आहेत. पण आता ही वेगवेगळी पिठं जी आपण घातली त्याच्यात, त्याच्यामागे भूमिका काय, म्हणजे कशासाठी? पौष्टिक आहे ही, खास करून हिवाळ्यात खूप खातात. बर. मुगाची डाळ, त्यामुळे छान वाटतं हे. आणि हे आपल्या ज्वारीच्या भाकरीसारखी हातावर थापून वगैरे नाही करत आम्ही, तर सरळ पोळपाटल्याने लाटूनच घेतो चपातीसारखे. आणि पातळ पातळ खायला पण सोपी जातात. खरं. ओके. आता ह्याच्यावर ठेवू. लावायला हेच पीठ घ्यायचं, हेच पीठ घ्यायचं, असं मैदा वगैरे घेण्यापेक्षा. झाली चपाती एवढी पातळ. क्या बात आहे. आपल्याला आकार किती पाहिजे त्याच्यावर गोळा ठरवायचा. बस. आणि जाडी पातळ कशी हवी हे पण ठरवावं लागतं ना. बरोबर. ओके. त्याच्यावर तेल वगैरे काय घालायचं? नाही, आपण वरून तेल घेऊया. ओके. भाकरी होत आली का आपली? हो, हे पाक किती खरपूस झाली. क्या बात आहे. झाली छान. येस. घेऊ डिश. हो, बंद करू का? हो, गॅस. बस. ओके. अभी क्या करने का? आता ह्याच्यावर खाताना ही आपली मगाशी वाटलेली चटणी घ्यायची, ह्याच्यावर ते गरम केलेलं तेल आणि कांद्यासोबत खायची. असं तेल, गरम तेल घालायचं. हा. चटणी घ्यायची आणि सोबत कांदा द्यायचा खायला. कंटाळा आला की हे असं जरा एक ब्रेक थ्रू है ना, चरमर तोंडाला लागणार. पण तुम्ही कंटाळा करू नका. तुम्ही कंटाळा करा की मेलात म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. मेलात म्हणजे तुम्हाला हा पदार्थ करताच येणार नाही. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कळण्याची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मूग डाळ, उडीद डाळ, ज्वारी आणि तूर डाळ भाजून केलेलं पीठ, कोथिंबीर, आलं, खोबरं, लसूण, तिखट, हळद, कढीपत्ता, मीठ, जिरं, कांदा आणि मिरच्या. कृती: मूग डाळ, उडीद डाळ, ज्वारी आणि तूर डाळ भाजून पीठ करून घ्यावं. त्यामध्ये मीठ, तिखट, जिरं, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ भिजवावं. तयार पिठाची भाकरी तेलावर खरपूस भाजून घ्यावी. ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं, मीठ आणि कढीपत्ता एकत्र वाटून चटणी तयार करावी. कळण्याची भाकरी या चटणी बरोबर सर्व्ह करावी.